हे गाईज वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. खूप दिवसातून आज आम्ही दोघं ब्लॉग बनवतोय. आज मी तेजलला सांगितलंय तू मस्तपैकी चिकन बनव. तेजल तुम्हाला माहितीच प्रेग्नेंट आहे, त्यामुळे तिला आता मला किचनमध्ये हेल्प करावी लागते. तर तिला मी हेल्प करणार आहे. पाहत राहा आम्ही दोघं कसं चिकन बनवतोय. मी आता जातोय खाली चिकन घेण्यासाठी. त्यानंतर मी जाणार आहे हेअर कट करण्यासाठी आणि बियर्ड शेपिंग करण्यासाठी. संध्याकाळी प्लॅन असेल तो मूवी पाहण्याचा आहे. तेजलला आज मूवी पाहण्याची इच्छा झाली आहे. असा पूर्ण ब्लॉग असणार आहे आमच्या दोघांचाच. तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. ग्लुटेन फ्री बिस्किट आहे, कॅशू कुकीज आणि खूप छान टेस्ट आहे याची. तेजल हे रेग्युलर खाते आणि हे मागवत असते कंटिन्यू. याची कॉस्टिंग आहे 99 रुपीज. ब्लेकिटचा ऑर्डर आलेले आहे, त्यासाठी मी थांबलो होतो. आता मी जातो चिकन घेण्यासाठी. हे पाहू शकता ब्रश करते आणि चेहरा दाखवत नाहीये. तेजलसाठी ॲपल्स घेतले आहेत कारण की ती दररोज एक ॲपल खाते. त्यानंतर मी आलो हेअर कट करण्यासाठी अँड आय एम डन विथ माय हेअर कट. लेट्स गो होम. विशाल सुद्धा आलेला आहे आणि तो सुद्धा फ्रेश झालाय. तो आता चिकन वगैरे वॉश करेल. तेजलला मी कुकिंग साठी मदत करणार आहे. हे मास्टर शेफ आहे आणि मी को शेफ आहे. त्याचं वॉश वगैरे करून होईपर्यंत मी वाटणाची तयारी करते. मी तुम्हाला बोललेच होते की मी काळ्या मसाल्याचं वाटण करणार आहे. सो ते स्टार्ट करूयात. एका साईडला वाटण भाजेल आणि मग दुसरं बाकीचं करता येईल. जस्ट जेवण झालंय आणि इतकं छान जेवण झालंय, मजा आली. आता खूप झोप येते. AC चालू आहे, बाहेर खूप ऊन आहे आणि असं वाटतं की आता झोपून जावं. तेजल थँक्यू, खूप भारी जेवण झालं आजचं, मजा आली. खूप दिवसातून तू चिकन बनवलं आणि बेस्ट होतंय. माय प्लेजर बेबी. येस. काय करतेस तू? फायनली माझा 8 मंथ स्टार्ट झालेला आहे. आयुर्वेदिक टॅबलेट सुद्धा घेते आणि जे डॉक्टर्स देतात ते गायनोकोलॉजिस्ट, तर त्यांच्या पण फॉलो करते. 8 मंथचे मी टॅबलेट ओपन करणार आहे कारण आजपासूनच 8 मंथ स्टार्ट झालाय. काल मला इतकं छान स्वप्न पडलेलं, म्हणजे मला 4 ते 5 महिने प्रेग्नेन्सीचे मला गोड अजिबात खाऊशी वाटत नव्हतं. मी फक्त स्पायसी वगैरे खायचे आणि आत्ता रिसेंटली एक लास्ट मंथपासून मला इतकं गोड खाऊशी वाटतंय. म्हणजे डार्क चॉकलेट किंवा गुलाबजाम किंवा रसमलाई, तर हे असं खात होते. त्यामुळे वेट जास्त गेन झालं माझं आणि डॉक्टर बोलले की आता गोड खायचं नाहीये. 2-3 दिवस मग मी गोड खात नाहीये आता. पण मला इतकं क्रेविंग होतंय स्वीटचं. मला लिटरली स्वप्न पडायला लागली आहेत की काल पण मला एक स्वप्न पडलं होतं की आम्ही कुठेतरी जेवायला गेलो आणि मस्त तिथं गुलाबजाम, जिलेबी आणि पनीरची भाजी, पुरी आहे आणि मी ते खातीये असं. सर्व तुला ह्याच्यामुळे होते, ह्याच्यामुळे गोलूमुळे होतंय तुला सर्व. येस. चलो, पण आता मी तरीही कंट्रोल करणार आहे आणि गोड खाणार नाहीये. 3 दिवस तर झालेत मी काय खात नाहीये. बघूयात किती वेळ कंट्रोल होतंय मला. तुला 15 डेज खायला सांगितलेलं नाहीये डॉक्टरांनी. त्यानंतर तुझी शुगरची टेस्ट असणार आहे, मग त्यामध्ये आपल्याला समजेल आणि देन मग मी थोडं थोडं खाऊ शकते. येस. 1-2 दिवसांनी. हो. चलो, लेट झालाय. आता आम्ही जातो सेंटरवरती आणि तिथे न्यू बॅच स्टार्ट झालेली आहे. तर तिथे शिकवते मी मुलींना. विशालची सुद्धा भरपूर कामं आहेत, क्लायंट्स वगैरे आहेत. तर ते सर्व आम्ही करून घेतो आणि तुमच्याशी पुन्हा संध्याकाळी भेटतो. संध्याकाळी मस्तपैकी मॉलमध्ये जाणार आहे. चलो. मस्तपैकी पावसाचं वातावरण झालंय, पण पाऊस येत नाही अजून पुण्यामध्ये. मधूनच क्लाउडी क्लायमेट होतंय, मधूनच खूप ऊन येत आहे. याचाच त्रास होतोय. कार क्लीन केलेली आहे आणि आता आम्ही जातोय आमच्या न्यू कारमध्ये. गाडीचा काही ब्लॉग घेतलेला नाहीये. गाडीचे तुम्हाला फीचर्स मी तुम्हाला नक्की दाखवेल. गाडीमध्ये काय काय आहे. किती लॉंग टर्न घेऊन यावं लागतो. मला लॉंग टर्न घेऊन जावं लागतंय. माझा हे बेबी बसमध्ये अडकून बसतो. त्यामुळे चलो. हे पाहू शकता आमच्या इथलं वेदर. आज तरी पाऊस पडेल का वाटतंय मला. होऊ शकतो. पॉसिबिलिटीज आहेत. लेट्स सी नाउ. येस. गाडीमध्ये असताना ऊन येत नाही. बाहेर उतरलं की आणि आम्हाला पार्किंग करावी लागते गाडी. Yes. त्यामुळे थोडंफार वॉकिंग तर करावंच लागतं. तरी विशाल बोलू होता इथपर्यंत सोडतो, तर मी म्हटलं ठीक आहे. पार्किंगला पुन्हा जागा नसते मिळाली, मग त्यामुळं आम्ही चालत येतो. आणि हे पाहू शकता खूप सारं ऊन.
5-10 मिनिटं बस, पाणी पी, एसीची हवा खा थोडी आणि त्यानंतर तुझं वर्क स्टार्ट कर. Yes. काही करू नकोस. आता वाजलेले आहेत 4:30. हे गाईज, माझं सेंटरचं सर्व काम मी कंप्लीट केलेलं आहे. मी निघालो जिमला जाण्यासाठी. त्यासाठी मी चाललो आहे घरी जाऊन मी चेंज करेल आणि जिमला लगेचच जॉईन होईल. तुम्ही म्हणत असाल हा कोणता टाईम तुझा जिमला जाण्याचा, तर ॲक्च्युली माझा टाईम मी चेंज केलेला आहे तेजलमुळे. कधी कधी आम्हाला लेट होतं झोपण्यासाठी, सो मी डिसाईड केलं की आपण इव्हिनिंगला आता जॉईन करूयात जिम आणि हेच मला वाटतं कंटिन्यू राहील थोडे दिवस. सो मी इव्हिनिंगला आता जिमला जातोय. जितकं होईल तितकं मी ट्राय करतोय जिमला जाण्याचा. Let's go. Ready for gym. Hey guys, just came from gym and I took my shower. After that I'm gonna take my protein. See, this is my protein. जिम नंतर ना मी नेहमी प्रोटीन घेतो कारण की इट इज व्हेरी नेसेसरी. थिएटरमध्ये थंडी असते, सो तेजलनी मला हे घेऊन यायला सांगितलं. तिचा स्टॉल आहे, सो हा कॅरी केलेला आहे. चलो. Hello, Tejvish. Welcome to 7X. चला, आता आम्ही आलेलो आहोत मॉलमध्ये. तेजलला घेतलेला आहे बरोबर आणि आता इथे गाडी चेक होईल आपली. तेजल, आता तुला काय खायचंय? भूक लागली की नाही? भूक तर लागलेली आहे आणि आता वरती जाऊनच डिसाईड करेल की काय खायचंय ते. चलो जाऊयात. मी आलेली आहे हल्दीराम मध्ये आणि ऑर्डर दिलेली आहे. तर विशाल तिथे थांबलेला आहे. वाव, तेजलने पावभाजी ऑर्डर केली आहे आणि दही वडा. तेजलने नाही ऑर्डर केलेलं, हे ह्याने ऑर्डर केलेलं. मजा आहे तेजलची. हल्दीरामची ना. माय चिकन इज रेडी. आता मी चिकन खाणार आहे. माझं फिनिश होत आलं. ओके. फिनिश. तेजल खाते तर मस्त हलतंय ते. दोन 3 दिवस झाले तुला गोड खायचं होतं, आता खाल्ले तर कसं वाटतंय? बाहेरचं खाऊन चांगलं वाटतंय जरा. याला बाहेरचीच सवय लागते वाटतं खायची. ते सांगते. हे फ्रेंच फ्राईज आहे ना, थिएटर मध्ये घे, आपण खाऊ तिथे. येस. तू, मी आणि ही और शी. शीच वाटते मला. का बरं? तुझ्यासारखी ना. आवरी का? थंडी आहे थंडी. मूवी पाहून झालेला आहे आणि पिक्चर कसं होतं त्याचं? ओके होता. ठीक ठीक होतं आहे ना. बोर पण नाही झालं आणि जास्त भारी पण नाही आहे. ओके ओके होता. आता आम्ही निघालोय घरी आणि हा ब्लॉग आता इथेच एंड होत आहे.
नवीन ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा, शेअर करा आमच्या यूट्यूब चॅनलला. बाय बाय.